मीनाक्षी जाधव तुमच्यासोबत सावित्रीबाई फुले यांचा एक पात्री नाटक सादर करणार आहे. ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असूनही चालत नाही त्यात माणूस म्हणाल का? हो हो मी सावित्री खंडोजीराव यांची मुलगी ज्योतिबा फुले यांची पत्नी आणि आई वडिलांची लाडकी. मी 9 वर्षाची झाली आणि फुले घराण्यात आली. फुले घराण्यात येऊनच माझ्या शिक्षणाचा श्री गणेश झाला. माझे धनी म्हणजे ज्यांना मी शेती म्हणायचे त्यांनीच मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर कापत होता. हात थरथरणाऱ्या हातांना शेटजींनी चालू दिला. हात थरथरणाऱ्या हातांना शेटजींनी पकडलं आणि हा हात शेटजींनी कधी सोडलाच नाही बघा. मी पहिला शब्द शिकले तो म्हणजे शेटजी. शेटजींनीच मला शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, कधी शाळेत तर कधी झाडाखाली शिकवलं. एकदाची शेटजींची सवय शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेटजींसारखी मोठी पुस्तके वाचायला शिकली आणि शेटजींसारखाच मोठा विचार करायला शिकली. पैसे बाई शिकली म्हणून लोक मला आता पडवली, नाव काढून ठेवून आली. मग तो सोनेरी दिवस उगवला. 1848 रोजी पुण्यात भिड्यांच्या वाड्यात आम्ही आमची पहिली शाळा सुरू केली. पुणे बदलले, अनर्थ झाला अशी आरडाओरड करू लागले. पण शेटजी मात्र मुलींच्या घरी मुली मिळवत होती, त्यांच्या मायबापांना समजावत होती. आज जर मुली शिकल्या तर त्याच अक्षराचा आळा होऊन नवऱ्याच्या जेवणात पडतात अशा विचारांच्या सनातनी लोकांना ते पटणारच नव्हतं. आमच्या शिक्षकांना वाईट टाकण्याची धमकी देण्यात आली. आमच्या विरुद्ध वेगवेगळे डाव घेण्यात आले. शेटजी विचारात पडले, जर शाळेत शिक्षकच नसतील तर शाळा चालणार कशा? मग मी म्हणाले, शेटजी कसला एवढा विचार करताय? मी आहे ना, मी शिकवेन मुलींना. मग मी माझं मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल. मी रस्त्याने जात असताना लोक माझ्याकडे टकामका म्हणायचे, काय बरं बोलायची, ज्योतिबा फुलेची पत्नी नव्ह तू, असा डोक्यावर पदर आणि कुठे चालली? पण माझी पावलं मात्र शाळेत दिशेने जात होती. शाळेत गेल्यास मुलींच्या चेहऱ्यावर बघून माझी हिंमत आली. मी मुलींना शिकवायला सुरुवात केली. मुली पाठीवर पेन्सिल अक्षर लिहित होत्या, जणू त्या स्त्री जातीचं वेश करीत होत्या. मी म्हणाले, आज ह्या मुली शिकतील आणि पुढे जाऊन एवढं मोठं काम करतील की समाजात स्त्रियांचा दर्जा वाढेल बघा. मी तुम्हाला सांगू का, मी रस्त्याने जात असताना लोक माझ्याकडे चिखल फेकायची तर कोणी दगड फेकायची, कोणी टोमणी मारायची तर कोणी फिरी हसायची. तेव्हा माझा अख्खाच कंटाळा आला आणि म्हणाले, जर बाई समोर जात असेल ना तर माणसं तिला असून हातात करतात. एका दिवशी एक माणूस माझ्या समोर म्हणतो बसा, मागं फिरायचं. कुठे चालली? बाईचा जरासा एवढा भीडपणा, मागं फिरायचं. मग मी म्हणाले, भावांनो तुमचं सगळं मला म्हणतो मागं फिरायचं, नाही तुझी अब्रू राखून ठेवायचं नाही, मागं फिरायचं. मी म्हणाले, भावांनो तुमचं सर्व काही बाईच्या अब्रूवर दोष म्हणतो का? असा उचलला लावणीच्या कणाखाली. तेव्हापासून माझा सर्वांना बसत बसला. मी म्हणाले, बाईच्या जातीत एवढं कठोर असलंच पाहिजे. आणखी थोडे दिवस गेले, अंधाराचा खूप उजेड झाला. 4 वर्षात आमच्या 18 शाळा उघडल्या आणि त्यात दबावला पडला. त्यानंतर बालहत्या प्रतिबंधाचे काम, अनाथाश्रमाचे काम, सनातनांचा विरोध, बाई मात्र न पडू दे या सर्वांचा विरोध करता. कारण आनंद होता तो आळाबाळाशी म्हणता याचा. म्हणूनच म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना विद्या गेले, विद्येविना